नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. उपवासाचा पदार्थ आहे हा वरईचा भात. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच किंवा भगर म्हणतात याला. तर मंगळवारचा खास करून वरईचा भात केला जातो, गावाकडे म्हणा किंवा शहराकडे. तर माझे वडील आहेत, तर त्यांना हा जो वरईचा भात आहे तो खूप आवडतो. तर त्यांचा उपवास असतो मंगळवारचा. तर त्यांना आई हा जर मंगळवारी बनवते तर तिच्यापासूनच मी शिकलेली आहे हा भात बनवायला. तर खूप सुंदर होतो. आणि हा फोडणीचा भात बनवणार आहे मी, आणि ह्याच्यासोबत सांबारसुद्धा बनवणार आहे. तर हे जे तांदूळ आहेत ते बघू शकता, वरईचे तांदूळ घेतले आहेत मी. तर मोजून घ्यायचे आपल्याला. बघू शकता 1 वाटी आहे. आणि पुन्हा अजून बघू शकता, आपल्याला जर अजून घ्यायचे असतील तर अजून घेऊ शकता. तर मी फक्त 1 वाटी भगरपासून किंवा वरईच्या तांदळापासून भात बनवणार आहे. तर एक पातेलं घेतलं. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 पळी तेल ओतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. बघू शकता, 1 मिरची टाकलेली आहे. त्याचसोबत बारीक कट केलेला बटाटासुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे. कारण आपला फोडणीचा वरईचा भात आहे, त्याच्यामुळं ह्याला मी फोडणी देऊन याचा भात बनवणार आहे. प्लेन किंवा पांढरा भात नाही बनवणार. खूप सुंदर लागतो हा भात. एकदा बनवून पहा म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. त्यानंतर आपला हा तांदूळ, जो वरईचा तांदूळ धुवून घेतला आहे, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि तेलामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. तर ह्या तांदळाला मी भाजलेलं वगैरे नाही, तरीसुद्धा हा भात एकदम सुटसुटीत तयार होतो. या ट्रिक्सनं तर जर तुम्ही हा भात बनवला तर एकदम सुटसुटीत तयार होतो, अजिबात चिकट वगैरे होत नाही. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये शेंगदाण्याचं जाडसर कूट ॲड करायचं. कच्च्या शेंगदाण्याचं असेल तरी चालेल किंवा भाजलेलं असेल तरीसुद्धा चालेल. हे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. आणि आपण पाण्याचं प्रमाण परफेक्ट सांगते तुम्हाला. आपण तांदूळ मोजून घेतला 1 वाटी, तर 2 वाटी पाणी ॲड करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही आणि आपला भात पूर्णपणे फायनली एकदम छानसा तयार होतो. कारण आपल्या तांदळावरती सगळा भात अवलंबून असतो. तांदूळ आपला जर नवीन असेल तर भात चिकट होतो जास्त, आणि जर जुना असेल तर एकदम सुटसुटीत होतो. आणि दुसरी गोष्ट पाण्यावरती. पाणी जर आपण याच्यामध्ये जास्त ॲड केलं तर एकदम चिकट किंवा काला होऊ शकतो, आणि जर पाणी कमी झालं तर थोडा कच्चा राहू शकतो. त्यामुळं नवीन असेल तर नक्कीच मोजून घ्या, अजिबात चुकणार नाही. छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवायचं 5 मिनटं मोठ्या गॅसवरती, आणि 5 मिनटानंतर मंद गॅस ठेवायचा. छान असं 10 मिनटामध्ये आपला फायनली भात तयार झाला आहे. बघू शकता, खूप सुंदर असा लुक आलेला आहे. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड केलेलं नाही, तरीसुद्धा सुंदर असा भात तयार झाला आहे. बघू शकता, तुम्हाला मी दाखवेन सर्वात शेवटी की किती सुटसुटीत तयार झाला आहे. त्यानंतर अजून एक बटाटा घेतलेला आहे, तो उकडून घेतलेला आहे. तर ह्याचं मी सांबार बनवणार आहे. त्याची साल काढून घ्यायची, दोन्हीची सुद्धा साल काढून घ्यायची. आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. एक कढई घेतली, कढईमध्ये तेल ओतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला हिरवी मिरची भाजून घ्यायची. त्यानंतर बटाटा, जो आपला बटाटा आहे तो सुरुवातीला कट करून घ्या किंवा डायरेक्ट कढईमध्ये टाका. पळीने मॅश करा किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरनं मॅश करा. म्हणजे एकदम त्याचा पूर्ण मॅश करून आपल्याला एकदम घट्टसर दाटसर आपल्याला सांबार तयार करायचा आहे. त्याच्यामुळं मोठे मोठे पीस बटाट्याचे नाही ठेवायचे, म्हणजे छान असं दाटसर आपलं सांबार तयार होतं. तर मॅशरच्या साहाय्याने मॅश केलं तर एकदम मॅश किंवा एकदम छान असं गरगरीत आपलं जे सांबार आहे किंवा बटाटा आहे तो छान असा मॅश झालेला आहे. बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि भरपूर सारखं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. तर याच्यामध्ये अजून आपल्याला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तर नक्कीच वापरू शकतो. तर मी सुरुवातीला हिरवी मिरची 1 वापरली, त्याच्यामुळं अजून 1 चमचाभर आपलं जे लाल तिखट, फक्त लाल तिखट असतं ते वापरायचं. आणि हे बघा, शेंगदाण्याचं कूट आहे, हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. तर हे पूर्ण ही जी पळी आहे तेवढं भरून किंवा त्याच्या दीडपट टाकलेलं आहे. तर तुम्हाला जितकं आवडेल तितकं टाकू शकता. शेंगदाण्याच्या कूटामुळं आपलं सांबार छान असं दाटसर येतं. तर बघू शकता, आपल्याला जेवढ्या वाट्या, समजा 4 वाट्या सांबार पाहिजे असेल तेवढं वाटी पाणी मोजून ॲड करायचं. आणि फक्त 1-2 उकळी येऊ द्यायची, 5 मिनटं. उकळी आली छान की गॅस बंद करायचा. आपलं फायनली सांबार तयार होतं. अजिबात वेळ लागत नाही. बटाटा उकडून घेतला तर छान असं दाटसर सांबार आपल्याला तयार होतं. आणि जर कच्चा बटाटा वापरला तर त्याला वेळ लागू शकतो. सुरुवातीला पातळ कट करायला लागतो, त्यानंतर ते तेलामध्ये फ्राय करायला लागतं, त्यानंतर सांबार तयार केलं जातं. तर बघू शकता,
त्यापेक्षा बटाटा उकळायचा आणि छान असं दाटसर सांबार तयार करायचं. तर तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते की आपला वरईचा भात किंवा भगर किती सुटसुटीत तयार झालेली आहे. तर बघू शकता. जर नवीन असाल तर नक्कीच हा वरईचा भात किंवा भगर याप्रमाणे मी जसा केलेला आहे तसा तुम्ही प्रयत्न करू शकता. एकदम छान असं तयार होतो. अजिबात चिकट किंवा एकदम जास्त शिजला जात नाही. तर बघू शकता खूप सुंदर असा भात आपला तयार झालेला आहे. कारण पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये परफेक्ट होतं. त्यामुळे बघू शकता. तुम्हाला दाखवते मी की ते एकदम सुटसुटीत तयार झालं आहे. बघू शकता. एक एक आपल्याला भगर किंवा वरई आहेत एक एक मोकळी झालेली आहे. इतकी सुंदर शिजलेली आहे. तर फायनली आपला हा असा लुक आलेला आहे. तर तुम्हाला मी सांबारसुद्धा काढून दाखवते. तर खूप सुंदर असं दाटसर सांबार तयार झालेला आहे. तर नक्कीच आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे रोजच्या रोज व्हिडिओ येत जातील आणि ऑल ऑप्शन प्रेस करा. धन्यवाद.